डोळे बंद करा आणि कल्पना करा त्या समयाची, जेव्हा नव्हता ध्वनी, ना आकाश, ना तारे, फक्त अंधकाराचा महासागर. ब्रह्मांड आकाशमय झाले आणि त्यातून प्रगटले शिवशंकर भोलेनाथ. लययुक्त शरीर, पावला पावलाने रचलेल्या पर्वत रांगा, ज्याच्या एका इशाराने, स्पंदनाने आकाश समुद्र जन्मले. शिव सहाय्य नाही, सृष्टीचे रचनाकार देखील आहे. शिवशंकर भोलेनाथ या कैलास पर्वतावरती ध्यानस्थ बसले आहेत आणि अनंतिकेश्वर त्यांची आराधना करीत आहेत. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नंदी, तुमच्या या मंत्र पुष्पाने मन कसं प्रसन्न झालं आहे. तरी या सृष्टीच्या कल्याणाकरिता आम्हाला प्रस्थान करावंच लागणार आहे. स्वामी, सृष्टीच्या कल्याणाकरता काही समजलं? होय नंदी, या सृष्टीच्या कल्याणाकरिता आम्हाला 12 वर्ष तपश्चर्येसाठी जावं लागणार आहे. स्वामी भोलेनाथ, आपण सृष्टीच्या कल्याणाकरता 12 वर्ष तपश्चर्या करण्यासाठी जात आहात. म्हणजे त्या सृष्टीच्या कल्याणाकरता काहीतरी संकेत आहेत असंच्या नंदीला वाटतं? होय नंदी, या सृष्टीच्या कल्याणाकरिता मी 12 वर्ष तपश्चर्येसाठी जात आहे. 13व्या वर्षी पुन्हा येईल. तेव्हा तुम्ही या गडाची राखण करा. आम्ही आता पार्वतीच्या महालाच्या दिशेने प्रस्थान करत आहे. पार्वतीची आणि माझी भेट झालीच पाहिजे. येतो आम्ही. भोलेनाथ, आपण अवश्य पार्वती मातेला भेटण्यासाठी घेऊन जा. मी या गडाची राखण करू.
पार्वती पार्वती आनंद तर तुझ्या चेहऱ्यावर दिसतच आहे. अशा या आनंदाच्या क्षणाला एखादा कवड होऊन जाऊ दे. ठीक आहे. दिसते ना मन कसं प्रसन्न झालं आहे. जशी तुझी इच्छा. चला तर मग. ठीक आहे. स्वामी बोले ना आपण ठाण्यात लग्न असताना कोणाचे बळी ठाण देत आहात एवढे भीड मला सांगा मी आपणास अनन्य पार्वती या त्रिभुवनामध्ये परमेश्वर निर्गुण निराकार आहे. त्याला आकारही नाही.
अशा या विराट परमेश्वराचे अहोरात्र ध्यान करत आहे. स्वामी परमेश्वर निर्गुण निराकार आहे तर निश्चित साकार नाही आणि असं परब्रह्माला मी कसे पण ओळखावे एवढे तुम्ही मला सांगा. तुम्ही आपला अनंत स्वामी सखे तू याच ठिकाणी थांब. या परम परमेश्वराची मनोभावी प्रार्थना कर. म्हणजे परमेश्वर कसा आहे याचे गुपित तुला नक्कीच समजेल. ध्यान करण्यासाठी जात आहात म्हणजे मी तुमच्या कल्याणासाठी जात आहात. होय सखे, मी तपश्चर्यासाठी 12 वर्ष जात आहे. 13व्या वर्षी पुन्हा येईल. या सृष्टीच्या कल्याणाकरिता आम्हाला तपश्चर्या करण्यासाठी गावात लागणार आहे. देवा 13व्या वर्षी आल्यानंतर तुझ्या मनातील सर्व इच्छा बोलव. बरं स्वामी यावे आपण. शुभ आशीर्वाद. सखे स्वतःची काळजी घे. 12 वर्ष बघता बघता निघून जातात. येतो मी. सावकाश या. स्वामी देवाला न सांगता निघून गेले. परमेश्वर निर्गुण निराकार आहे तर निश्चितच साकार नाही आणि अशा परब्रह्माला मी कसे पण ओळखावे. स्वामी देवाला न सांगता निघून गेले. काय बरे करावे. बघता बघता शंकर यांचे ध्यान लागले. म्हणजेच सृष्टीच्या कल्याणाकरता काहीतरी सांगेल. पण त्याने पार्वती मातेला मुलीत मात्र सांगितलं नाही. पार्वती मातेला चिंतेत मात्र ठेवलं. हीच मातेची परीक्षा असेल. काय घडणार हे फक्त भोलेनाथ यालाच माहिती. पण पार्वती चिंतेत आहे ही बातमी सर्व देव देवतांमध्ये पोहोचली. सभा झाली. शेवटी श्रीहरी विष्णूंचा संदेश घेऊन नारद मुनींची स्वारी पार्वती महालाकडे प्रस्थान करण्यास सुरुवात देखील झाली. करू नको चिंता सांगे नारद मातेला 33 कोटी देव विनविती आदिशक्तीला नारदाची स्वारी आली कैलासाला नारदाची स्वारी आली कैलासाला करू नको चिंता सांगे नारद मातेला करू नको चिंता सांगे नारद मातेला 33 कोटी देव विनविती आदिशक्तीला नारदाची स्वारी आली कैलासाला नारदाची स्वारी आली कैलासाला तीर्थाय सप्तपाठाय संपूर्ण ब्रह्मांड परिभ्रमण करणारा हा ब्रह्मपुत्र नारद नारायण नारायण. देवाने सांगितली कामगिरी आपण पार पाडणे हे आपले कर्तव्य आहे. श्रीहरी विष्णूची लीला पण चमत्कारी आहे. जगा कल्याणासाठी पृथ्वी तलावर अद्भुत असे घडविले जाणार आहे. महादेवाने माता पार्वतीला असे सांगितले आहे परमेश्वर निर्गुण निराकार आहे त्याला आकार नाही आणि त्यात परमेश्वराची ध्यान करण्याची जात आहे. नारायण नारायण या कारणासाठी माता पार्वती विचारामध्ये म्हणत आहे आपण जाऊन हा मार्ग मोकळा करावा. नारायण नारायण पण या मला मध्ये जाणे झालं सुरू नाही हो. पण
प्रयत्न तर केला पाहिजे. नारायण 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 नारायण. झालं सुद्धा पण प्रयत्न तर केला पाहिजे. नारायण माते माता मी आलो आहे. नारायण नारायण या पार्वती महालामध्ये आपले स्वागत आहे. नारायण नारायण नारायण. मुनिवर्य, आपण अचानक येण्याचे प्रयोजन म्हणजे नक्कीच काहीतरी संकेत घेऊन आणत असणार. नाहीतर या पार्वती मातेच्या आपणास आठवण तरी कशी झाली? नारायण नारायण. संकेत मिळवून देणार या सृष्टीचे रचना करणारे माझे पिता ब्रह्मदेव आणि पायक विष्णू नारायण आणि यक्ष भोलेनाथ शिवशंकर यांच्यापेक्षा मी मोठा नव्हे. माते तू तर आदिशक्ती आहेस माते. नारायण नारायण आपण येण्याचे प्रयोजन नारायण नारायण. माते आपण तर कोणत्या ना कोणत्या विचारामध्ये बघणार आहात. आपली काय करतात ते का ते पाहावे. नारायण नारायण. हे मात्र खरं आहे. स्वामी म्हणते परमेश्वर निर्गुण निराकार आहे. त्या निखिलचा आकार नाही. आणि असा परब्रह्म मला मी कसे काय ओळखावे? याच विचारामध्ये होती, याच चिंतेमध्ये होते. नारायण नारायण. माते एवढंच का? यात का आहे श्रीहरी विष्णूला शरणचा काहीतरी माहिती असेल आणि तुझी मनाची घातले ते समजू शकते नाही. आणि शंकेचे उत्तर दिले. नारायण नारायण. त्याची आपली इच्छा मुनिवर्य. बरं माते येतो आम्ही. थांबा मुनिवर्य. हा. आता आपण आलात आहात तर ती घेऊन जा. नाही माते तिमाळामध्ये खूप कागे आहेत. मला निघायला आहे. जशी आपली इच्छा. बरं येतो आम्ही. जाऊया आपण. नारद सांगे पार्वतीला विष्णूला विशी इथेच आहे गुपित लपले जनकल्याशी. हो जनकल्याशी. नारद सांगे पार्वतीला विष्णूला विशी इथेच आहे गुपित लपले जनकल्याशी. हो जनकल्याशी. आता मी कोणतेही कार्याला विलंब न करता साक्षात विष्णूचा जप करण्यास सुरुवात करते. म्हणजे माझ्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होईल. त्रिभुवन भ्रमण करणारे नारद साक्षात पार्वती मातेला देवांचा संदेश सांगितला. परब्रह्म परमपिता साक्षात श्री आणि विष्णूंची आराधना करून त्यांना शरण जा. परमेश्वर कसा आहे तेच तुला सांगू शकते. पार्वतीने वेळ न तोडता परमेश्वराचे स्वरूप पार्वतीला पाहायचे आहे. पार्वतीने मनशुद्ध धूपभावनेने अखंड अविरत श्री आणि विष्णूंचा जप करण्यास सुरुवात केली देखील.
हे आदिमाया, हे शिवशक्ती माता पार्वती, तू सर्व इंद्रिय रोखून ध्यान धारणा करून एकचित्ताने माझी भक्ती केली आहे, तेव्हा हा श्रीहरी तुला प्रसन्न झाला आहे. बोल माते, तुझी काय इच्छा आहे? देवानी देवा नारायणा या पार्वती मातेचा आपल्या शुभम पावती. सर्व वेदशास्त्र पुराणात परिपूर्ण असतात या वेदांना तुमचा अंतर लागत नाही. परमेश्वर निर्गुण निराकार आहे, त्याला निश्चितच आकार नाही. आणि याचा परब्रह्माला मी कसे काय ओळखावे? हे मला सांगा. माझी इच्छा आहे. तू आदिशक्ती आहेस, तू सर्व गुणांनी परिपूर्ण असून या संपूर्ण विश्वाची स्वामिनी आहेस. माते, तू तुझ्या अंतर्ज्ञानाने त्याला ओळखू शकतेस, कारण पूर्वजन्मी तुला एका महान देवतेने दृष्टांत दिला हो. तू ध्यानमग्न हो आणि पूर्णपणे आठवण्याचा प्रयत्न कर, म्हणजे तुला त्या परमपूज्याचे स्मरण होईल. देवाच्या नारायणा हं? मला काही परमपूज्य देवाची संधी मिळत आहे. परंतु मला त्याची पूर्ण ज्ञान नाही. त्यामुळे योग्य आग्रहाचा मार्ग दाखवा. माते, योग्य वेळी योग्य तोच प्रश्न केला आहे. तुझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली, किंबहुना तुझा जो प्रश्न पडला आहे तो तुझ्या विचारच आहे. माते, आता या संपूर्ण सृष्टीचे त्याचप्रमाणे या मानव जातीचे कल्याण होणार आहे. तेव्हा माझे तू आता असं कर, तू अंगाची मळी कर, त्याची मूर्ती तयार कर, नित्य नियमाने त्याची पूजा पाठ कर, त्या मूर्तीमध्ये मी विलीन होईल, म्हणजे ती मूर्ती 6 जिवंत होईल. तदनंतर आपण त्या मूर्तीचे गणेश असं नामकरण करू. स्वामी, कशी आपली इच्छा? माते, तू या कार्याला लवकरच प्रारंभ कर. शुभस्य शीघ्रम. शुभम भवतु. तथास्तु. आता मी माझ्या कोणत्याच कार्याला विलंब न करता स्वअंगाची मणी काढण्यास सुरुवात करते. शेवटी प्रसन्न होऊन श्रीहरी विष्णूने पार्वती मातेला सृष्टीच्या कल्याणाकरता मार्ग सांगितलाच. पार्वतीचा हट्ट आणि भक्ती पाहून श्रीहरी विष्णूने पार्वतीला सांगितले, स्नान न करता 16 अंगाची बळी काढून त्यापासून पुत्र बनवायचा आणि मूर्तीला इच्छित आकार झाल्यावर त्याची विधिवत पूजा करायची. मी स्वतः त्या मूर्तीमध्ये प्रवेश करून मूर्ती साजिवंत होईल. पार्वतीने वेळ न घालवता बाळाच्या ओळीने आणि मायेने अनेक वर्ष स्नान न करता पायाच्या नाकापासून डोक्याच्या केसापर्यंत स्वअंगाचा मळ काढण्यास सुरुवात केली. विजया, अगं ये विजया, तुम्ही आहात कुठे? माझं बाळ कधीपासून हात काढतोय? हा कुठे पण गेला? आणि तो दिवस आनंदाचा. माझं बाळ साची पार्वती बाळाची काशी आणि बाळाचं माझं बाळ साजिवंत झालं. ए बाळा,
लंबाडा तुझं आता नाव कितीकडे थोडा करायलाच पाहिजे ना आणि हसू या. नये. या गणेशाच्या पुढे. पाळण्यासाठी या वाडीतील या जया, या अगं ये तिथे या. या मंडळाच्या भगिनी या ठिकाणी यायचंय. या गणेशाच्या पाळण्यासाठी एक बाळा, एक 4-5 महिन्यांची या ठिकाणी मला आवश्यक काय आहे. रे? या गणेशाच्या पाळण्यासाठी सर्वांनी यायचंय. आज बाळ गणेशाचा जन्म झालेला आहे. कोणाचं होणार? जया, कुठे बरं राहिले या? ये आपण बघूया. कुठे बरं राहिले या? काय ग? किती विलंब केला? आज नामकरण सोहळा आहे ना? या या. ये कशी? काय रे? कोण आलंय? बघ, आज नामकरण सोहळा कोणाचा आहे? माझ्या बाळाचा. हो रे लबाडा, तुझाच आहे. ये रे आता. ओ, काय? कोण बघतोय? लबाड? ये ग.
ठेव ग. बाळाचे नाव गणेश गणेश गणेश. माझ्या बाळाचे नाव काय? गणेश गणेश गणेश. बोलणारे बाळा. चल आता खूप त्रास झाले तुझे. घे. ए बाळा, चल आता. आवाज येतोय. माझी जन्माची इच्छा पूर्ण झाली आहे. माते, मला जन्म दिला आहे. होय माझ्या बाळा, तूच माझा पुत्र आहेस. माझा महागणेशाचा अवतार. माते, मी महागणेश नाही, मी गणेश, गौरीपुत्र गणेश. होय माझ्या बाळा, तूच माझा पुत्र आहेस. गौरीपुत्र गणेश. बाळा, तुला माहित आहे का रे? काय ग माते, मी तुझ्या प्राप्तीसाठी एक व्रत केला होता. ते कोणते? ये बस इथे. मी तुझ्या प्राप्तीसाठी एक व्रत केला होता. त्यासाठी मी स्नान करण्यासाठी स्नानगृहामध्ये जात आहे. तू या महालाची आणि एक वारकाची राखण कर. माते, राखणच का? काही अघटी करणार आहे का? नाही रे बाळा, अघटी तसे काही नाही. पण महत्वाचे आहे हे मात्र नक्की. माते, हा देवाला महत्वाचे सांग ना माते. तू देखील माझा पुत्र. उत्तर ऐकल्याशिवाय काही शांत बसायचं नाही. ये ये इथे. हे बघ, ये रे असा. बस इथून. माझ्यापर्यंत कोणी पोहोचणार नाही. माझं धैर्य होणार नाही. त्यामुळे तू इथेच राहा. म्हणते तुझ्या आधीचे पालन करेन. निश्चित करा. बाळा गणेशा, थांबा, तुझ्यासाठी एक उदंड घेऊन येते. ये थांब इथेच.
पण मी त्याला आस्वाद देण्यास अजिबात मागे पडू नको. तेव्हा ते बरं, आता मी माझं व्रत करण्यासाठी जाऊ का रे? हो. काळजी घे ना. येते मी. तुला भूक लागली असेल ना रे? हो माते, भूक तर लागलीच आहे, पण माझी स्वयंपाकीच आहे. माझ्या बाळाने फळांचे ताट घेऊन आली. इथे माझी प्रतिष्ठा कर. आलेच मी. ए बाळा, ये इकडे. ठीक आहे, ये बस इथे. ठीक आहे, या फळांचा तू आस्वाद घे. आणि बाळा, आता मी काय म्हणते, आता मला निघायला हवे ना? येऊ मी? बरं. मी माझ्या बाळावर जबाबदारी तर सोपवली, पण हा दिवशी पाळत असेल ना, मला शंकाच वाटते. काय करू? बघू का एकदा? पाहतेच मी. अगदी निश्चितपणे पार पाडतोय. आता मला कशाची शंका नाही. येतेच मी. हॅलो. मंथन नवले याचवरून 501 रुपयाचं बक्षीस या मंडळास मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे सौ वैभवी विजय खेडेकर नगरसेविका व विजया खेडेकर नगरसेवक रत्नागिरी याचवरून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक बक्षीस या मंडळाचे आभारी आहे. धन्यवाद. बघता बघता बाळ गणेश महालामध्ये खेळला पाहायला. पूर्ण कैलासाची ती मूर्ती कशी असणार? वर्तस्नान करण्यासाठी पार्वती स्नानगृहात गेली देखील, पण बाळाला आज्ञा, जर कोणी आतमध्ये प्रवेश केला तर माझा व्रतभंग होईल. म्हणून बाळ गणेश द्वारापाशी इकडेहून तिकडे फिरत आहे. रक्षण मात्र आज्ञेचे काटेकोरपणे पालन. धन्य ती मातेची आज्ञा. निघून गेली. 13व्या वर्षी पुन्हा आलो. पार्वतीची आणि माझी भेट काही झाली नाही. मला पाहू पार्वतीच्या मनाला किती आनंद झाला असेल हे तिलाच ठाऊक. चला तर मग तिच्या महालाच्या दिशेने प्रस्थान करूया. हे बालका, तू कोण आहे आणि मला या महालामध्ये प्रवेश करण्यासाठी
काय होत आहेस तू? मी गौरीपुत्र गणेश. हे कसे शक्य आहे? मी तर तुला यापूर्वी पाहिला नाही आणि म्हणे मातेचा पुत्र. हे बालका, तू माझ्या मार्गातून बाजूला हो, नाही तर रक्षण कर. मातेने सांगितले आहे रक्षण कर आणि तुम्ही म्हणता बाजूला हो. हे कसे शक्य आहे माझे? मला जर का तुम्हाला अडवायचे होते तर मी इथे उभा कशासाठी राहिलो असतो? मूर्ख बालका, तुला माझ्या शक्तीचा परिचय नाही. हे संपूर्ण कैलास पर्वत माझे आहे. मी देवाही पुढे भ्रमण करू शकतो. तू तर एक अज्ञान बालक आहे. माझ्या मार्गातून बाजूला हो, नाही तर तुम्ही किती विनंती केलं तरी मी आज देणार नाही. माझ्या मातीची आड आहे. तुमचा अट्टा सोडा आणि या मार्गाने परत जा. ठीक आहे. तू तसा माझ्या हातात नाहीच करत. तुला समाचार माझे नंदी आणि शिवगणच घेतील. पाठवते ना. त्याचा समस्या केली. ठीक आहे. नंदी, शिवगण, नंदी, त्या बालकाला माझ्या मार्गातून बाजूला करा. बालक आणि या महालामध्ये बोलला या महालामध्ये बालकाला तरी पाहिलं नाही. नंदी, मी कैलासावर येत असताना पार्वतीच्या महालाच्या दिशेने प्रस्थान करत असताना त्या बालकानं माझा मार्ग रोखून धरला. तो बालक बोलला की बालकाला पाहू नको. ठीक आहे. अरे बालका, अरे कोण आहेस तू? मी गौरीपुत्र गणेश. गौरीपुत्र गणेश, हे कसं शक्य आहे? आणि बालका, सध्या महादेव तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले ते आणि या घराची रथकार सुना तुझा ज्या ठिकाणी पार्वती माता, तुझी पार्वती माता. आणि कोण आहे? हे चित्र विचित्र रूप घेऊन अरे मी माझ्या नंदी, समोर आला आहे. अरे वा, हे चित्तावरती करून दिसतला. अरे मी नंदिकेश्वर आहे. हे बालका, हे बालका, या मार्गातून बाजूला हो आणि भोलेनाथाला आतमध्ये प्रवेश करू दे. नाही देणार. माझ्या मातीची आड आहे. तुमचा अट्टा सोडा आणि या मार्गाने परत जा. बालका, तू कोणीतरी मायावी राक्षस असला पाहिजे. ठीक आहे, या नंदीचा तुला पराक्रम माहित नाही तर युद्धाची तयारी. काही हरकत नाही. हा बालक हा उदंड आहे. या दंडाने खूप रक्त बंबाळ करून सोडला. एवढा उघडलं बालक. ठीक आहे, आम्ही जाऊन पाहतो. नाही. एक पाऊल पुढे टाकला तर माझ्या मातीच्या हातात पडेल आणि हे कदापि होऊ देणार नाही. मूर्ख बालका, तुला माझ्या शक्तीचा परिचय नाही. हे संपूर्ण कैलास पर्वत माझे आहे. देव जाधव, मला कैलासपती नावाने ओळखतात. तू तर एक अज्ञान बालक आहे. तुझा हट्ट सोड, अहंकार सोड आणि माझ्या मार्गातून बाजूला हो. नाही तर या त्रिशूलाने तुला शिरछेद करावाच लागेल. म्हणे कैलासपती महादेव, माझ्या मातीची शक्ती काय आहे तुम्हाला ठाऊक नाही. माझ्या मातीची आज्ञा हीच माझी शक्ती आहे. तुमचा अट्टा सोडा आणि या मार्गाने परत जा. मूर्ख बालका, कोण आहे हा उदंड बालक? माझ्या शक्तीला ओवाळलेला मूर्ख बालका, तू कोण आहे? तुझी माता कोण? तो माझ्या मातेला ओळखत नाही. त्याला माझी ओळख का सांगू? ठीक आहे, तुझ्या अंगामध्ये सामर्थ्य असेल तर माझ्याकडून विकास तयार हो. काही हरकत नाही. हे बालका, साक्षात भोलेनाथांच्या बालका, माझ्या मातीची आज्ञा आहे. बालका,
घडलंय का आणि आपण एवढे क्रोधात का आला आहात स्वामी काय झालं स्वामी आपण या दिशेने काय बघत आहात स्वामी 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 इथे काय झाले स्वामी स्वामी हा माझा पुत्र हा घनिष्ठ नाही ना स्वामी गणेशा! ए गणेशा! ए बाळा! स्वामी काय झालं इथे? स्वामी काय झालं इथे? आणि ह्याचं शिरचे? शोक आवर आणि शांत हो. मी कैलासावरून येत असताना त्या बालकाने माझा मार्ग रोखून धरला. शेवटी मला त्याचा शिरछेद करावा काय स्वामी शिरचे? काय स्वामी नाही गणेशा! ए बाळा! ए गणेशा! ए गणेशा! उठणार आहे? स्वामी स्वामी तुम्ही काय केलं? स्वामी तुम्ही कोणाला शिरछेद केला? स्वामी घात केला घात केला गणेशा! शोक आवर आणि शांत हो. कशी शांत हो स्वामी गणेशा ए गणेशा उठ नाही ए गणेशा स्वामी स्वामी काय झालं इथे स्वामी सांगा ना स्वामी माझा पुत्र स्वामी हा आपला पुत्र आहे. स्वामी काय झालं ए गणेशा उठ नाही आणि शांत हो. मी काकाने लहान केलेला प्रयत्न केला
त्याच्या वेळी या बालकाने माझा मार्ग रोखून धरला. शेवटी मला त्याचा शिकायचा करावाच लागला. नाही स्वामी नाही. तुम्ही कोणाचा हात केला स्वामी? माझा पुत्राचा घात्यात स्वामी, घात्यात. माझा म्हणण्यापेक्षा तो स्वामी आपला पुत्र होता. काय म्हणते? हे कसं शक्य आहे? आपला पुत्र कार्तिकी असताना आपल्याला पुत्र प्राप्ती होणे हे विधिलिखित नसतानाही आपल्याला पुत्र प्राप्ती होणे हे मी भाग्याचा असतो. स्वामी स्वामी मी माझं स्वांगाशिवाय काही आणि त्याच्यापासून सुंदरचा पुत्र तयार केला. आणि स्वामी साक्षात श्री हरी विष्णूने माझ्या पोटच्या बाळाला जिवंत केलं. आणि तुम्ही घातक, स्वामी. स्वामी आणि शांत हो. मी पुत्र गणेशाला जिवंत करेन. माझ्यावर विश्वास ठेवते. स्वामी काय म्हणे भोळ्या मग माझ्या बाळाचा जीव घेतो नाही ना तुमच्या घरामध्ये? नारायणा जर माझा पुत्र जिवंत गेला असेल ना तर मेल्या पुत्राने मी जिवंत होणार. नाहीतर मी ना माझा क्रोध आवडायची नाही. स्वामी मला माझा पुत्र जिवंत हवाय. आणि जर माझा पुत्र जिवंत न झाल्यास त्या संपूर्ण विश्वाचा विश्वनाश होईल. हो खरं. सर्व काय झालं? मी तयार. देव देवतांचं काहीच अस्तित्व सिद्ध करणार नाही. बरोबर? नाही स्वामी मला माझा पुत्र जिवंत हवाय. तुम्हाला करायचं ते करा. देव मानव पशु पक्षी ज्याची मदत पाहिजे त्याची मदत घ्या. पण माझा पुत्र मला जिवंत करून द्या. स्वामी असं जर न झाल्यास मी स्वामी या सगळ्या विश्वाचा विश्वनाश करेन. गणेशा पार्वती, हो खबर. मी पुत्र गणेशाला जिवंत करण्यासाठी जात आहे. गणेशा ए बाळा नाही उठता रे. तुमच्या विना नाही गणेशा. ए बाळा मला उठता रे. मी या माझ्या बाळाचा हात दिला बघू नाही. गणेशा हे पालन करते श्री हरी विष्णू नारायण आपण या कैलासावर त्वरित प्रकट व्हावे.
सांब सदाशिव, हे शिव शंभू, हे पशुपाते, हे जटाधारी देवाधिदेव शंभू महादेव, या श्रीहरी विष्णू नारायणाचा सदस्य प्रणाम. शंभू महादेव, या कैलासावरती पाचारण करण्याचे काय बरं प्रयोजन असावे? विष्णू नारायणा, हं? प्रयोजन अत्यंत महत्वाचं आहे. त्यासाठी आपलं सहकार्य हवं आहे ना? सहकार्य, होय नारायणा. आणि तेही माझ्याकडून अवश्य. विष्णू नारायणा, माझ्या हातून घोर पाप घडला आहे. त्यासाठी आपलं सहकार्य हवं आहे ना? अघोर पाप, आणि तेही तुमच्याकडून. शंभू महादेव, त्या विश्वाची नाश व संवाद देवता आपणच आहात. ज्या वेळी या सृष्टीवरती अहंकाराचा किंबहुना अधर्माचा वाढ झाली, त्यावेळी आपण आपल्या या त्रिशूलानं त्या विनाशकारी संकटापासून या सृष्टीचं रक्षण केलं आहे. आणि आपल्या हातून अघोर पाप होणं अशक्य. होय नारायणा. विष्णू नारायणा, माझ्या हातून पार्वती पुत्र गणेश याचा शिरछेद केला आहे. हं. तेव्हा पार्वतीने आकांत करून संपूर्ण सृष्टीचा विनाश करण्याचा प्रण केला आहे. हे दानव सर्व भयभीत झाले आहे. तेव्हा पार्वती पुत्र जिवंत करणे अनिवार्य आहे. शंभू महादेव, माता पार्वती आदिशक्ती आहे, महाकाली आहे. देवा, जर का तिचा क्रोध अनावर झाला तर या सृष्टीचा अंत हा निश्चित आहे. त्यामुळे पार्वती पुत्र गणेश जिवंत करणे हे आपले परम कर्तव्य आहे. विष्णू नारायणा, तुम्हाला माहीतच आहे माझ्या या त्रिशूलाने उडालेले शीर त्यासाठी तुला जिवंत होत नाही आणि होणारही नाही. तेव्हा उद्याचा सूर्योदय होण्यापूर्वी आपण अरण्याच्या दिशेने प्रस्थान करावे. अरण्याच्या दिशेने प्रस्थान करताना ज्या कोणत्याही प्राण्याची माता आणि पुत्र आपापल्या विरुद्ध दिशेला तोड करत असेल, अशा बालकाचे शीर तुमच्या या सुदर्शन चक्राने उडवून आणा. आणि ते शीर आपण त्या बालकाच्या घरावर घेऊन त्या बालकाला पुनर्जीवित करू. अवश्य. शंभू महादेव, मी आपल्या आज्ञेप्रमाणे अरण्यात जाऊन कोणत्याही वन्य प्राण्याचे किंबहुना त्या प्राण्याच्या बाळाची शीर मी माझ्या सुदर्शन चक्राने शिरछेद करून त्वरित त्या कैलासावरती घेऊन येईन. शंभू महादेव, मी अरण्याच्या दिशेने प्रस्थान करत आहे. या सृष्टीच्या कल्याणाकरिता आज विष्णू नारायणानं योग्य तो निर्णय घेण्यासाठी सांगितला आहे. चला करू. शंकराने क्रोधित होऊन त्या बालकास दंड दिला. पण महादेवांची लीला फक्त त्यालाच माहीत. त्या बालकाचे शीर धरावेगळे करून माता पार्वतीच्या रोग रूपाने त्या आदिशक्ती महाकालीच्या आक्रोशाला सामोरे जाणारे शंकर महादेव त्यांनी मोठं पाऊल उचललं. श्री हरी विष्णू यांना बोलवून जो प्राणी दिसेल त्याची माता बाळाच्या विरुद्ध दिशेने तोंड बोलून झोपली असेल अशाच प्राण्याचे शीर फक्त गणेशाच्या धनावर लावायचे. महादेवाने सांगितलेली कामगिरी श्री हरी विष्णू यांनी प्रातःकाळी अरण्याच्या दिशेने प्रस्थान केलं होतं की पार्वतीच्या आक्रोशाला कोणभर शांत करणार. धन्य ती पार्वती मातेची आज्ञा.
मग महादेवांच्या आज्ञेप्रमाणे अरण्य दिशेने प्रस्थान केलं. बराच काळ झाला. मार्गक्रमण करत असताना त्या अरण्याच्या ठिकाणी कोणत्याही प्राण्याचे दर्शन झाले नाही, किंबहुना कोणत्याही प्राण्याच्या बाळाचेही दर्शन झाले नाही. परंतु आपण आता मार्गक्रमण असं चालू ठेवलं पाहिजे. किती गोंडस बाळ आहे. आपल्या आईच्या डोळ्यात डोळे घालून जणू काही मातेच्या डोळ्यामध्ये विश्व सामावले असावे. परंतु हे बाळ आपल्या मातेच्या दिशेने पाहत आहे, म्हणजे या बाळाचा शिरछेद करणं अशक्य आहे. आपण आपला मार्गक्रमण असंच सावरून ठेवलं पाहिजे. हो, हे गजासुराचे बाळ आणि त्याची माता विरुद्ध दिशेला तोंड करून झोपी गेले आहे. म्हणजे या बाळाचा शिरछेद करून त्या बाळाचे शिर आपण कैलासाला घेऊन गेलं पाहिजे. हे चित्र विचित्र रूप पाहून पार्वती माता नक्कीच विचलित होईल आणि त्या बाळाचा स्वीकार करणार नाही. आणि म्हणूनच हे शिर आपण सुशोभित करून घेऊन गेलो तर माता पार्वती त्याचा निश्चितच स्वीकार करेल. हो, हे शिर घेऊन कैलासाला त्वरित गेलं पाहिजे. दिव्या उर्फ गोलू राकेश धुमक याचकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 102 रुपयाचा पारितोषिक आहे. नमन मंडळ आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे आपल्या आज्ञेप्रमाणे गजासुराच्या बाळाचे शी मी माझ्या सुदर्शन चक्राने शिरछेद करून त्वरित आपल्याकडे जोडणार आहे. ठीक आहे. या सृष्टीच्या कल्याणाकरिता आपण योग्य दोष केले. चला तर हे शिर त्या बाळकाच्या धडावर ठेवून आपण त्याला पुनर्जीवित करूया. अवश्य. चला तर.
ठीक आहे. पार्वती, पार्वती, हे पहा तुझे बाळ आम्ही जिवंत केलं आहे. स्वामींचा आवाज. स्वामी आपण आला. स्वामी कुठे हा पहा माझं तुझा बाळ? बाळ. कुठे स्वामी माझं बाळ? हे तर तुझ्या समोर दिसतच आहे. कोण स्वामी? हे नाही स्वामी नाही. हा माझा पुत्र नाही. माझ्या पुत्राचे मोठे कान, मोठी सोंड असं नव्हतं स्वामी. पार्वती, हा तर आपलाच पुत्र आहे विष्णू नारायण. पार्वती शोकावर शांत हो. सर्व महादेवाच्या आज्ञेप्रमाणे अरण्यात जाऊन गजासुराच्या बाळाचे शिर विच्छेद करून त्या बाळाच्या धडावरती धरून त्याला पुनर्जीवित केला आहे. आणि ते चित्र विचित्र रूप पाहून तू त्याचा स्वीकार करणार नाही, म्हणूनच मी त्या बाळाच्या सुशोभित करून त्या बाळाच्या धडावरती ठेवला आणि त्याला पुनर्जीवित केला आहे. तेव्हा तू या बाळाचा स्वीकार कर. स्वामी, स्वामी तर हा आपला पुत्र आहे, तर हा मला माते म्हणून का बरं हाक मारत नाही? स्वामी, स्वामी का नाही मला हा हाक मारत आहे? बघा स्वामी, अजून मला माता म्हणून आवाज येत असेल. जर हा माझा खरोखर पुत्र असेल ना, तर मला माता म्हणून आवाज येईल. माते, माते मी तुझा पुत्र आहे, गौरी पुत्र गणेश. गणेशा, ए माझा गणेशा, अरे जर तू माझा पुत्र होतास तर मग मला एवढा हाक मारण्यास का बरं विलंब केला? माते, तर तू माझे रूप पाहून तुम्हाला सुधारणार नाही म्हणून मी तुझी परीक्षा घेत होतो. नाही रे बाळा नाही, असं कसं होईल? तुझ्या रूपापेक्षा ना तुझं असणं मला खूप महत्वाचं आहे. तुझ्या रूपामध्ये काही नाही रे गणेशा. स्वामी, स्वामी हा खरंच आपला पुत्र आहे. होय पार्वती, हा तर आपलाच पुत्र आहे. हो स्वामी. माते आपण या बाळाच्या धडावरती गजासुराचे शिर बसवून त्याला पुनर्जीवित केला आहे. म्हणून आजपासून त्रिभुवनामध्ये गजानन या नावाने ओळखला जाईल. आणि इथून पुढे या गजाननाची सर्व कार्यामध्ये आद्यपूजेचा मान मिळेल. होय पार्वती. जशी आपली इच्छा. पार्वती, या सृष्टी पृथ्वी तलावर शुभ कार्याच्या वेळी जो कोणी या गजाननाचे पूजन करणार नाही त्याचे कार्य कधी सफल होणार नाही. आणि या पृथ्वी तलावर जो कोणी शुभ कार्यारंभी या गजाननाचे पूजन करेल त्याचे कार्य सफल होईल. तर आजपासून आपण त्याला गजानन असेच संबोधूया. हो स्वामी. माते हा? तुझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली असेल, किंबहुना तुला प्रश्नही पडला असेल. तुझ्या बाळाचे जे शिर शंभू महादेवांच्या त्रिशूलाने गळ्यावेगळे झाले, त्या बाळाचे शिर काय झालं असेल हो स्वामी. तरी स्वयं महादेवानी त्या बाळाचे शिर गंधस्थळ म्हणून गळ्यामध्ये प्रदान केला आहे. त्याचप्रमाणे त्या गजासुराच्या बाळाचे शिर मी माझ्या सुदर्शन चक्राने गळावेगळे केले, तर त्या बाळाचे धड आजही या त्रिभुवनामध्ये रक्तविरहित जिवंत आहे. पार्वती, हा तर आपला पुत्र आहे. हो.